नमस्कार. तुमचं मूल रागवतंय का? बरोबर. याच प्रश्नावर आधारित आजचा हा भाग आहे. लहानपणी आमचं मूल खूप समंजस होतं. वय जसं वाढू लागलं तसतसं त्याच्यातला राग वाढला. तो ऐकूनच घेत नाही. कधी-कधी तर त्याचा आक्रस्ताळपणा खूप वाढतो. असे बरेचसे प्रश्न आत्ता ह्या क्षणी तुमच्या मनात येऊ लागलेत. याच प्रश्नाचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न आज आपण करणार आहोत. समजून घेऊयात. बालमानसशास्त्रानुसार मुलांचा राग हा समस्या नाही आहे, तर एखाद्या अपूर्ण गरजेचं किंवा व्यक्त न झालेली भावना त्यांना शब्दात व्यक्त करता येत नाही आणि म्हणूनच ते रागातून व्यक्त करतात. आता ह्या रागावर बरेचसे पालक शिक्षेचा उपाय करतात. पण पहिल्यांदा समजून घेऊयात की या रागाच्या मागची नेमकी कारणं काय. त्यामुळे आज 10 कारणं आज आपण मुलांच्या रागाची पाहणार आहोत. त्यामुळे हा भाग शेवटपर्यंत पहा, कारण ही 10 कारणं आणि याच्यातलं एक कारण आपल्या घरात आपल्या मुलाच्या रागाचं कारण असू शकतं. कारण क्रमांक 1, ऐकून न घेतल्याची भावना. मुलाला सतत वाटत असतं की त्याचं बोलणं, त्याच्या भावना किंवा त्याचं मत हे आपल्या घरात महत्त्वाचं नाही. नंबर 2, सततची तुलना. पहा तो किती हुशार आहे, पहा तो अभ्यासामध्ये कसा आहे, तो ह्या क्लासमध्ये खूप छान जातो. अशा तुलना हा कायम मुलांच्या आत्मसन्मानाला दुखावत असतात. नंबर 3, जास्त नियंत्रण किंवा सततच्या सूचना. प्रत्येक गोष्टीमध्ये काही पालक हे नको करू, ते नको करू, हे ऐकून मुलं सतत चिडचिडी होऊ शकतात. नंबर 4, पालकांकडून वेळ आणि भावनिक आधार कमी मिळणे. आजच्या ह्या युगामध्ये महागड्या वस्तूंपेक्षा मुलांना पालकांचा वेळ आणि लक्ष हे जास्त हवं असतं. मुलांमधले होणारे छोटे छोटे बदल हे पालकांनी पाहणं खूप गरजेचं आहे. मोबाईल आणि स्क्रीनची सवय. बऱ्याच वेळेला मुलांकडे स्क्रीन दिली जाते आणि ती काढून घेतल्यानंतर मग मुलांमध्ये चिडचिड आणि राग वाढू शकतो. नंबर 6, झोपेची कमतरता आणि शारीरिक थकवा. बऱ्याच वेळेला मुलांची अपुरी झोप झालेली असते. रात्री बराच वेळ टीव्ही पाहणं किंवा बराच वेळ खेळ खेळत राहणं, मोबाईल स्क्रीन पाहणं, याच्यामुळे त्यांची झोप अपुरी होते आणि थकवा यामुळे मुलांच्या भावनांवर परिणाम होतो. नंबर 7, अभ्यासाचा किंवा यशाचा ताण. बऱ्याच वेळा असं होतं की मुलांवर अपेक्षांचं ओझं वाढत राहतं. आजच्या या स्पर्धेच्या युगामध्ये टिकून राहण्यासाठी मुलं खूप मेहनत करत असतात आणि तेवढं यश नाही मिळालं की ते अपयश रागाच्या रूपात बाहेर येतं. नंबर 8, घरातील तणावपूर्ण वातावरण. बऱ्याच वेळेला पालकांमध्ये भांडणं, ओरड, सततचा ताण यामुळे मुलांवर खूप खोल परिणाम होतात आणि मग रागाच्या आवेशात मुलं चिडचिड सुरुवात करतात. नंबर 9, भावना व्यक्त करण्याचं कौशल्य न शिकणं. काही वेळेला मुलांना मला दुःख होतंय, मला भीती वाटतेय, मला कसं तरी होतंय, हे सांगता येत नाही आणि मग ते सांगता न आल्याने राग हाच त्यांचा मार्ग बनतो. नंबर 10, स्वतःची ओळख आणि स्वातंत्र्याची गरज. विशेषतः हा जो भाग आहे हा विशेषतः किशोर वयामध्ये जास्त पाहायला मिळतो. कारण स्वतःचे निर्णय घेण्याची इच्छा असते त्यांना. सततचा हस्तक्षेप त्याच्यामध्ये पालकांचा चालू असतो आणि त्यामुळे पालक आणि ही किशोर वयातली मुलं या मुलांमध्ये सतत संघर्ष वाढत असतो आणि मग त्याचं पर्यवसान हे रागाच्या स्वरूपात बाहेर पडतं. आणि एक शेवटचं पण कारण असं असतं की बऱ्याच वेळेला मुलांची संगत. आपलं मूल ज्या मुलांबरोबर राहतं त्यांच्या घरातलं जे वातावरण आहे याचा पण इफेक्ट कधी कधी मुलांच्या रागावर होण्याची दाट शक्यता असते. ही सगळी कारणं ही आपल्या मुलांच्या कुठेतरी रागावर परिणाम करत असतात किंवा हीच कारणं आपल्या मुलांच्या मनात राग निर्माण करतात. आता पालकांना एक मोठा प्रश्न असतो की मग नेमकं यावर उपाय काय. हे उपाय आपण पुढच्या भागामध्ये नक्कीच पाहणार आहोत. पण तोपर्यंत हा प्रश्न इथेच ठेवू नका. या प्रश्नाचं उत्तर नक्कीच आपल्या घरी शोधा आणि प्रश्न विचारा, नक्की काय चुकतंय. कारण प्रत्येक बदलाची सुरुवात ही याच प्रश्नाने होते आणि तो प्रश्न आहे, नक्की काय चुकतंय. पहा पुढच्या भागामध्ये या सर्व
कारणांचे उपाय. धन्यवाद.